नमस्कार महिला भगिनींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर महिला भगिनींनो, आज 14 फेब्रुवारी आणि आजपासून जे आपली ICDS मुख्य सेविकाची जी की परीक्षा सुरू झालेली आहे त्यासोबतच आजचा आपला सकाळचा पहिला पेपर देखील पूर्ण झालेला आहे। आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये जो सकाळचा सत्र झालेला आहे त्यामध्ये नेमकं कोणकोणत्या विषयावर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले आहे, काय प्रश्नांचा डिफिकल्टी लेवल आहे, संपूर्ण काय आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। जर तुमची अपकमिंग एक्झाम असेल, पुढील शिफ्टमध्ये तुमची परीक्षा होणारी असेल तर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास करावा लागणार आहे व त्यासोबतच आपलं जे स्टडी मटेरियल आहे ते कटपर्यंत महिलांना जे की आजच्या पेपरमध्ये उपयोगी पडलेलं आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तर आपल्याकडे सर्व विषयाचे थोडक्यामध्ये प्रश्न आलेले आहेत, ज्यामध्ये तांत्रिकीचे देखील प्रश्न आपल्याकडे आता ज्या महिला भगिनींनी आपल्या बॅचच्या किंवा जे आपलं स्टडी मटेरियल घेतले होते त्यांनी पाठवलेले आहे। तर या व्यतिरिक्त जर तुम्हाला प्रश्न आठवत असतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, आपण देखील प्रश्न आपल्या पुढील व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू। तर या ठिकाणी पाहू मराठी विषय। तर मराठी विषयामध्ये जे आहे जे प्रश्न विचारण्यात आलेले होते, ज्यामध्ये समासावर प्रश्न होता, त्यानंतर प्रयोगावर प्रश्न देखील विचारण्यात आलेला आहे, त्यानंतर अलंकार, नामाचे प्रकार, हे तर आता जे काही आपले मराठी ग्रामरचे बेसिक सब्जेक्ट असतात त्यावरील हे सर्व जे आहे प्रश्न विचारण्यात आलेले आहे, ज्यामध्ये मिश्र वाक्य देखील आहे, त्यानंतर सर्वनाम, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द हे देखील कंपल्सरीच असतं। जे काही आपले मराठी ग्रामरचे बेसिक्स क्वेश्चन आहे ते यामध्ये विचारण्यात आलेलं आहे। बाकी इतरत्र तुम्हाला कोणतेही म्हणजे समजा की जे आउट ऑफ सिलेबस आहे ते या ठिकाणी कोणतेही विचारण्यात आलेलं नाही आहे। जे अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला त्यामधलं विचारण्यात आलं, थोडक्यात काळ वगैरे हे देखील विचारण्यात आलेली आहेत। त्यानंतर ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग मध्ये पाहून घ्या। तर ॲप्टिट्यूड रिझनिंग मध्ये जे आहे जे की अल्फाबेटिकल सिरीज होती, त्यानंतर कोडिंग, डिकोडिंग्स, ओड मॅन, हे सर्व जे आहे प्रश्न थोडक्यामध्ये विचारण्यात आलेले आहेत। त्यासोबतच आकृतीवर आधारित देखील प्रश्न परीक्षेमध्ये आलेला होता, जो की आकृती असते त्यावर देखील प्रश्न परीक्षेत थोडक्यात आलेली आहेत। जो तुमचा मॅथ अँड रिझनिंगचा अभ्यासक्रम आहे थोडक्यामध्ये दोन्हीचाही कॉम्बिनेशनचा यामध्ये दिलेला आहे। आणि जसं की काल नाईटला ज्यांनी जे आपलं एक परिपत्रक काढलेलं होतं जे की नेगेटिव्ह मार्किंग संदर्भामध्ये आहे, तर नेगेटिव्ह मार्किंग या परीक्षेकरता असणारी आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं। तर ॲप्टिट्यूड रिझनिंगचं या ठिकाणी पाहून घ्या, थोडक्यात ते देखील तुम्हाला महत्त्वपूर्ण आहे। तर इंग्लिशमध्ये तुम्हाला जे काही इंग्लिशमध्ये सिनोनियम आणि अँटोनियम्स आहेत ते आलेलं आहे, एरर आलेले आहेत, पॅराजंबलचे क्वेश्चन्स आहेत यामध्ये, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन हे देखील परीक्षेमध्ये आलेलं आहे तुम्हाला, त्यानंतर फाइंड अँड इनकरेक्ट स्पेलिंग्स। तर इनकरेक्ट स्पेलिंग्स मध्ये तुम्हाला जे आहे थोडक्यामध्ये एखादी स्पेलिंग मिसस्पेलिंग दिली जाते आणि त्यावर तुम्हाला परीक्षेत जो की प्रश्न विचारला जातो। तर हे देखील आजच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे। थोडक्यामध्ये पॅटर्न जो आहे थोडक्यात सोपा असल्यासारखाच होतात, पण काही प्रश्न जे आहे थोडक्यात अवघड होती असं देखील त्यांचं म्हणणं आहे। तर हे झालं आता GK, मॅथ, रिझनिंग, हे जे की आपल्याला माहिती असतं कोणकोणत्या टॉपिक्सवर कव्हर होणार आहे ते सर्व काही। तर आता आपण पाहू आपले जे महत्त्वाचा विषय आहे जो की GKचा विषय, त्यामध्ये जे आहे विचारण्यात आलेला होतं थोडक्यात आर्य समाजाची स्थापना। तर आर्य समाजाची स्थापना या संदर्भात प्रश्न आला होता। तर आर्य समाजाची स्थापना जी आहे कोणी केली किंवा कधी झाली यापैकी प्रश्न थोडक्यामध्ये असावा, तर जो काही असेल जे हा प्रश्न होता। त्यानंतर राज्यशास्त्रावर देखील प्रश्न आलेला आहे, भूगोलावर 2 जे की कापूस पिकांबाबत 3 स्टेटमेंट असा प्रश्न आलेला आहे, त्यानंतर अर्थशास्त्रावर देखील प्रश्न आलेला आहे, त्यानंतर मनरेगाची योजना या संदर्भात देखील प्रश्न आलेला आहे। तर हे जे काही मनरेगा योजना आहे या संदर्भात प्रश्न हे देखील आलेला आहे। त्यानंतर चालू घडामोडी 2023चा वर्ष, तर चालू घडामोडीसाठी 2023 आणि 24 हे देखील महत्त्वपूर्ण आहे, कारण का यावर प्रश्न जे आहे हमखास विचारले जातात। आणि रिसेंटली जेवढ्या काही एक्झाम्स होत आहेत त्यामध्ये फक्त हेच हे कव्हर होत आहे। त्यामुळे आपले जेवढे काही ICDSचा क्रॅश कोर्स घेतलेल्या महिला भगिनी आहेत त्यांना आपण 2023 संपूर्ण काही आपण चालू घडामोडीमधले महत्त्वपूर्ण वन लाइनर स्वरूपात उपलब्ध करून दिलेलं होतं। तर ज्या महिला भगिनींना क्रॅश कोर्स घेतला नसेल तर ज्यांची परीक्षा पुढील तारखांना आहे 22, 23, 24 तारखेंना, तर त्यांनी जे आहे आपलं क्रॅश कोर्स नक्की मिळवून घ्या। व्हॉट्सअप सेलरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि हे सर्व प्रश्न आपण त्यामध्ये तुम्हाला कव्हर करून दिलेले आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न असा होता, थोडक्यामध्ये चालू घडामोडी झाल्यास बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कोणत्या राज्यात सुरू केली असा थोडक्यात प्रश्न होता। त्यानंतर STTPS फुल फॉर्म काय आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। त्यानंतर सुकन्या योजना प्रश्न, तर सुकन्या योजनेवर देखील प्रश्न थोडक्यामध्ये विचारण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर दरवाजा बंद अभियान, दरवाजा बंद अभियान जे आहे कोणत्या राज्यामध्ये राबवलं गेलं किंवा कोणत्या राज्यामध्ये आहे, तर असा थोडक्यात प्रश्न असावा। तर दरवाजा बंद अभियान यावर आधारित देखील प्रश्न होता। त्यानंतर पोस्को कायदा, तर जे पोस्को ऍक्ट आहे जे की नाबालिग मुलांसाठी
पोस्को कायद्यावर देखील प्रश्न होता. त्यानंतर मृत्यूदर, तर जे महाराष्ट्रामधलं आहे जे की माता मृत्यूदर किती आहे असा प्रश्न थोडक्यामध्ये विचारण्यात आलेला आहे. तर हे थोडक्यात तांत्रिक आणि अतांत्रिकीचे एवढे प्रश्न फक्त आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत, त्यावरच आपण तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर बाकी मॅथ, रिझनिंग, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर हे कॉमन असतं, जे काय प्रत्येक शिफ्टमध्ये थोडक्यात सर्वच कॉमनली विचारलं जातं. पण जे आपले GK GSचे आणि जे तांत्रिकीचे क्वेश्चन असतात यांच्यामध्ये मात्र बदलाव होत असतो. तर थोडक्यात आजची शिफ्ट ही बऱ्यापैकी सोपी किंवा मॉडरेट टाईपची होती. तर येणारी जी परीक्षा आपली त्यासाठी अवघड स्वरूपाचे देखील प्रश्न असू शकतात. त्यामुळे तुम्ही आपलं स्टडी मटेरियल नक्की मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेलरची लिंक आहे, कारण का त्यामध्ये आपण तुमचा ICDSचा अभ्यासक्रम A to Z कव्हर करून दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला GK, मॅथ, रिझनिंग, मराठी ग्रामर सोबतच तांत्रिकीच्या ICDS योजना, कायदे, पोषण अभियान, संगणक हे आपण त्यामध्ये सुसविस्तर व स्पष्टपणे तुम्हाला माहिती देऊन सांगितलेलं आहे. तर हे थोडक्यामधले काही प्रश्न आहेत जे की विचारण्यात आलेली. जर तुमच्याकडे या व्यतिरिक्त प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, किंवा जो आपला टेलिग्राम ग्रुप आहे तेथून देखील तुम्ही आम्हाला हे पाठवू शकता. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस, क्रॅक एक्झाम.